नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिणीची कारस्थानं काही केल्या थांबत नाहीत, कारण तिच्याकडे आता हातात दमडी राहिलेली नाही, डोक्यावर छप्पर राहिलेलं नाही. तरीही तिची कारस्थानं काही केल्या थांबत नाहीत, कारण ती आकाश आणि भूमीच्या जीवावर उठलेली आहे. काही करून तिला त्या दोघांना संपवायचं आहे. त्यासाठी तिचं हे सगळं प्लॅनिंग चाललेलं असतं. आता इकडे नीलू तिला सांगत असते की डॉक्टर आणि भूमी जेव्हा दोघंही बाहेर आले होते तेव्हा आकाश तिथं नव्हता. आकाशला एक फोन आलेला होता आणि आकाश बाहेर गेलेला होता. तर जेव्हा डॉक्टर आणि भूमी दोघी बाहेर आलेल्या होत्या तेव्हा डॉक्टर खूपच टेन्शनमध्ये होत्या, गंभीर होत्या. त्यामुळं कळत नव्हतं की नक्की काय झालेलं आहे. आणि नंतर आकाश आणि भूमी डॉक्टरांच्या समोर हात जोडून उभी होती आणि भूमीचं असं म्हणणं होतं की काही झालं तरीही ही गोष्ट कोणाला कळता कामा नये असं तिच्या वागण्यातून दिसत होतं. हे सगळं नीलू सांगत असते, कारण अशी कोणती मजबुरी असेल की ज्यामुळे हे सगळं घडलेलं आहे असं नीलूचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे नीलू म्हणत असते की काही झालं तरीही आता मला काहीतरी वेगळा प्रॉब्लेम वाटत आहे. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत त्या वेगळ्याच आहेत, कारण काहीही झालं तरीही आकाश आणि भूमी हे दोघंजण तिथे दोघं नंतर हात जोडून उभे होते. बाहेर आला तेव्हा आकाश खुश होता, पण भूमी मात्र टेन्शनमध्ये होती. हे सर्व बोलणं चाललेलं असतं आणि त्याचवेळी रागिनी कॉल कट करते. त्यावेळेस पौर्णिमा म्हणते की कॉल का कट केला. तेव्हा रागिनी म्हणते की मला पुढचं बोलणं त्यांचं ऐकायचं नव्हतं. इकडे नीलूला मात्र राग आलेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की ही बाई एवढी पोचलेली आहे ना, हिला जराही कुठल्याही गोष्टीची किंमत नाही आहे, कारण हिला हिची गरज भागली की ही पुन्हा आपल्याला टाकून देत असते. हे नीलूला चांगलंच माहिती आहे, तरीही ती रागिणीलाच मदत करायला जात असते. इकडे रागिणीच्या बाबतीत रागिणी म्हणत असते की आता आपल्याला काही गोष्टी मिळालेल्या आहेत. त्या बाळावरून त्या भूमीने मला लय वेळा टॉर्चर केलेलं आहे. आता त्या दोघांमध्ये फूट पाडण्याची वेळ आलेली आहे. हे रागिणीचं म्हणणं असतं. घरी आकाश आणि भूमी दोघंही आलेले असतात. मानसी आणि आजी दारात बसलेल्याच असतात, वाट बघत असतात. आल्या मानसी आजी विचारतात की तब्येत कशी आहे, डॉक्टर काय म्हणाले, बाळ आणि भूमीची तब्येत कशी आहे. तेव्हा भूमी शांतच असते. आकाश सांगतो की हो सगळं व्यवस्थित आहे, पण भूमी थकल्यासारखी वाटत असते, कारण भूमीला डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टीचं टेन्शन असतं, कारण डिलिव्हरीपर्यंत कॉम्प्लिकेशन वाढत जाणार आहेत आणि भूमीच्या जीवाला धोका आहे हे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर भूमी मात्र इकडे म्हणत असते की हो. तेव्हा मानसी म्हणत असते की अगं ताई, तुझी तब्येत कशी झाली, तुझा चेहरा जरा जास्तच मलून झालेला आहे, म्हणजे अगदी थकल्यासारखी तू वाटत आहे. हे सगळं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आजी म्हणत असतात हो. आकाश म्हणत असतो की भूमी, मी आज ना घरी थांबतो, मी नाही ऑफिसमध्ये जात. तेव्हा भूमी म्हणत असते की अरे आकाश, त्याची काही गरज नाही आहे ना मी. आजी पण म्हणतात की अरे आकाश, त्याची काहीच गरज नाही, आम्ही आहोत ना. आता वेळच्या वेळी खायचं, औषधं घ्यायची, बाकी काही नाही आहे, बाकी कोणत्या गोष्टी गरजेच्याच नाही आहेत, आम्ही आहोत सगळे, तू नको काळजी करू, असं आजी पण आकाशला सांगत असतात. त्याचबरोबर आजींचं म्हणणं असतं की काही असलं तरीही आकाश, आत्ता आम्ही आहोत भूमीबरोबर, जर आम्हाला काही इमर्जन्सी वाटली तर आम्ही नक्कीच तुला कॉल करून कळवू. तेव्हा भूमी पण म्हणत असते की हो, राजा काकांनी सांगितलं आहे ना, रागिनी आत्यांनी खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे ऑफिसमध्ये, तर ते तर आपल्याला सगळं व्यवस्थित केलं पाहिजे ना. त्यामुळं मला असं वाटत आहे की आकाश, तू ऑफिसला गेला पाहिजे. आणि आजी मानसी सगळे आहेत ना इथं माझ्यासोबत, असं भूमी सांगत असते. त्याचबरोबर आकाश म्हणतो की ठीक आहे, मी आवरायला घेतो, मला चेंज करायचं आहे. त्यावेळेस आजी पण म्हणतात की मानसी, माझ्या औषधांची वेळ झालेली आहे, मला रूममध्ये घेऊन येतेस का आणि मला औषधं पण दे. तेव्हा मानसी म्हणत असते की हो आजी, असं म्हणत मानसी आता आतमध्ये चाललेली असते. इकडं भूमी टेन्शनमध्ये असते. भूमीला कळत नसतं की आता करायचं काय आहे, कारण मी एवढी मोठी गोष्ट लपवत आहे सगळ्यांपासून. आणि आकाश तोपर्यंत आवरून आलेला असतो. आकाश ऑफिसला निघालेला असतो आणि भूमीच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरूच असतं. भूमीला काळजी वाटत असते की जे काय घडत आहे ते अशा पद्धतीनं घडायला नको आहे, कारण भूमीचं असं म्हणणं असतं की आकाशसाठी आमचं बाळ खूप महत्त्वाचं आहे. बाळ येणार आहे, आकाशचा एवढा विश्वासघात झालेला आहे, राग्याने त्यांनी त्याच्याशी जे वागलेले आहेत त्यामुळे त्याला एवढा त्रास होत आहे. तरीही काही करून आकाशला मला ही गोष्ट सांगायची नाही की आपल्या बाळाच्या बाबतीत काय होणार आहे. हे सगळं भूमीचं चाललेलं असतं. आकाश म्हणत असतो की काय झालं भूमी, थांबू का मी घरी. तेव्हा भूमी म्हणत असते नाही रे आकाश, मी ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू जाऊ शकतोस, तू जा, तू बिंदास्त जा, असं भूमी आकाशला सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे आकाश म्हणत असतो पण मला असं का वाटतंय की तू थोडीशी अगदी
दमल्यासारखी वाटत आहे, मला असं वाटतंय की मी तुझ्यासोबत थांबलं पाहिजे असं आकाश म्हणत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही रे आकाश, त्याची काहीच गरज नाही आहे, मी ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे असं भूमी आकाशला सांगत असते आणि पुन्हा रुसून बसते. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं? तेव्हा भूमी सांगू लागते की बाळ म्हणते की बाबांनी मला बाय केलेलं नाही असं बाळ सांगत आहे असं भूमी सांगत असते. आणि त्याचबरोबर भूमी म्हणत असते की बाळाला आता बाबांची आठवण येते ना, आणि बाबा विसरलेत बाळाला, म्हणून बाळ रुसलेलं आहे. आकाश म्हणतो, असं आहे का, बाळ रुसलंय का, बरं बरं असं म्हणत आकाश म्हणतो की ठीक आहे बाळा, आता बाबा ऑफिसला चाललेले आहेत की नाही, मग बाळा आता काळजी घ्यायची आहे, आता तू आणि आई दोघं असणार आहात आणि बाबा आज लवकरच घरी येणार आहे तुझ्यासाठी असं म्हणत आकाश बाळाशी बोलू लागतो. बाळाला सांगत असतो की काहीही झालं तरीही आता बाळा आपण व्यवस्थितच आहोत असं बाळाशी समजूत घालत असतो. अगदी लढिवाळपणे आपल्या बाळाशी तो बोलत असतो आणि बाळाला त्याचं सांगणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता भूमीचं हे म्हणणं आहे की बाळ जे आहे ते आकाशशी बोलण्यासाठी उत्सुक झालेलं असतं आणि भूमी बाळाशी आकाशला बोलायला सांगत असते. या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आकाश विचार करत असतो. आकाशचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपल्याला बाळाच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे. इकडे आता मानसी ती फाईल हातात, इकडे भूमी ती फाईल हातात घेऊन असते. भूमी विचार करत असते की ही फाईल, आणि तेवढ्यातच पौर्णिमावरून येत असते आणि पौर्णिमा म्हणते की काही करून ते रिपोर्ट माझ्या हाती लागले पाहिजेत, त्याशिवाय मला कळणार नाही की त्या रिपोर्टमध्ये असं काय आहे ज्याच्यामुळं आता भूमी हॉस्पिटलमध्ये एवढी टेन्शनमध्ये होती आणि घरी आल्यावर पण ती टेन्शनमध्ये होती. हा सगळा विचार आता पौर्णिमाने केलेला असतो आणि पौर्णिमा म्हणते की काही झालं तरी मला ते रिपोर्ट शोधायला गेलंच पाहिजे असं म्हणत पौर्णिमाने आता ठरवूनच टाकलेलं असतं की भूमीचे रिपोर्ट शोधायचे. भूमी इकडं आई योगेश्वरीच्या समोर हात जोडून उभी असते. आई योगेश्वरीला म्हणत असते की माझ्याकडून चूक होते, मी आकाशपासून ही गोष्ट लपवते, मला खरंच वाईट वाटत आहे, मला कळत नाही आहे की मी नक्की काय केलं पाहिजे, पण मी काय करू, आकाशच्या आयुष्यात इतकी मोठी उलथापालथ झालेली आहे आणि यानंतर जर मी आकाशला सांगितलं की असं घडलेलं आहे तर आकाश नक्कीच आमच्या बाळाच्या बाबतीत वेगळा विचार करेल, मला ती गोष्ट नको आहे. आणि त्याचबरोबर भूमी इकडं म्हणत असते की काही झालं तरीही मला आता शांतपणे हे सगळं करणं गरजेचं आहे. बाळा मला माफ कर, एक आई बाळावरती चांगले संस्कार करत असते, त्याला खरं बोलायला शिकवत असते, पण आज मला तुला खोटं बोलायला सांगायला लागत आहे, या गोष्टीचं मला खरंच वाईट वाटत आहे असं भूमी बोलत असते. भूमीचं म्हणणं असतं की मी माझ्या बाळाच्या बाबतीत असं नाही केलं पाहिजे. तेवढ्यातच मानसी तिथं आलेली असते आणि मानसी म्हणत असते, काय झालं भूमीताई, सगळं ठीक आहे ना? तेव्हा भूमी म्हणत असते की हो गं, अगं देवाचे आभार मानत होते, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, पुढं पण सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे असं मी आई योगेश्वरीला हात जोडून सांगत होते. तेव्हा मनू म्हणत असते, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे भूमीताई, अजिबात काळजी करायची गरज नाही असं मनूचं म्हणणं असतं. आणि मनू म्हणत असते की भूमीताई, अगं बाळ आणि तू दोघंही सुखरूप असणार आहात, काळजी करायची गरज नाही. इकडे भूमी देवाला तेच सांगत असते की काहीही झालं तरीही आत्ता माझ्या बाळाला आणि मला काही होऊ देऊ नको, हे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते कमी कर असं म्हणत आता मनू आणि भूमी या दोघींनीही देवाच्या पुढे हात जोडलेले आहेत आणि मनू पण भूमीसाठी प्रार्थना करत आहे. दोघीही खूप खुश आहेत. खरं तर भूमी खुश असल्याचं दाखवत आहे, पण तिला एकटीलाच माहिती आहे की काय प्रॉब्लेम होणार आहेत आणि या डिलिव्हरीमध्ये भूमी जिवंत राहणार आहे की नाही ही गोष्टही माहीत नाही. एवढं सगळं असं भयानक घडत असतं. इकडे आई योगेश्वरीच्या समोर दोघींनी हात जोडलेले आहेत, दिवा लावलेला आहे, तर इकडे रागिनी मात्र चिडचिड करत बसलेली असते. रागिनी म्हणत असते की नक्की काय होणार आहे, हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे, हे सगळं चालू असतं. आणि मग तिला विचारत असतो, तो अभि विचारत असतो की आई काय झालं आहे नक्की. तेव्हा रागिनी म्हणत असते की अरे इंटरनेटवर सगळं मिळतं ना आजकाल, त्याचीच तर शोधाशोध करत आहे मी. तेव्हा अभि म्हणत असतो की काय शोधतेस आई तू. तेव्हा रागिनी सांगते की अरे ती भूमीची जी डॉक्टर आहे ना तिला शोधत आहे मी, इंटरनेटवरती ती मिळाली ना की मग आपल्याला पुढच्या गोष्टी सोप्या होणार आहेत असं रागिनीचं म्हणणं असतं. आणि रागिनीने भूमीची जी डॉक्टर आहे तिला इंटरनेटवरून शोधून काढलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हो ही ती डॉक्टर आहे भूमीची, हिला पकडायचं, दम द्यायचा आणि हिच्याकडून भूमीचे जे रिपोर्ट आहेत तिच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे तो शोधून काढायचा आहे. तेव्हा अभि म्हणतो की आई तुला कळतंय का,
या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे तुझ्या लक्षात येत नाही आहे का? कारण काहीही झालं तरी हे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्याला हे विसरून चालणार नाही की या सगळ्यामुळं आपण प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. आत्ताही आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूपच विचित्र आहेत. आपण असं वागून चालणार नाही. आणि त्याहीपेक्षा हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत. आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत की आपण त्या लोकांना ते पैसे देऊ आणि काम करून घेऊ, असं अभि सांगत असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, पण आपली ती लोकं काम करणार नाही आहेत का? तेव्हा अभिचं म्हणणं असतं की नाही आई, ती लोकं आपल्यासाठी काम करणार नाहीत. कारण त्यांचं असं असतं की एकदा संपलं की झालं, पैसे दिले, पैशासाठी काम करतात आणि रिकामी होतात. बाकी त्यांना देणं घेणं नसतं, असं अभि सांगत असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, काय बोलतेस तू हे? तेव्हा अभि म्हणत असतो की हो, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे. त्यानंतर अभिचं म्हणणं असतं की काही झालं तरी आई, आपल्याला आता विचार करावा लागणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीनं चाललेल्या आहेत. आपल्याला विचार करून हे सगळं ठरवावं लागणार आहे, असं अभि सांगत असतो. आणि आपण प्रॉब्लेममध्ये येण्याची शक्यता जास्त येऊ शकते. काहीही झालं तरीही आपण अडचणीत येणार नाही, हे आपल्याला करावं लागेल, असं अभि सांगत असतो. आणि त्यावेळेस पौर्णिमाच्या भरोशावर आपल्याला राहावं लागत आहे. या गोष्टीचा राग रागिणीला आलेला असतो. रागिणी म्हणत असते की काय चाललंय आपलं हे सगळं? म्हणजे आता त्या पौर्णिमाच्या तिच्या भरोशावर आपल्याला राहावं लागत आहे आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागायचं आहे, असं रागिणी इकडे अभिला सांगत असते. ती म्हणत असते की काय होणार आहे या सगळ्याचा परिणाम, हे तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे पौर्णिमा मात्र आता ती रिपोर्ट शोधण्यासाठी तिथे भूमीच्या रूममध्ये गेलेली असते. नेमकी भूमी रूममधून खाली किचनमध्ये गेलेली असते आणि तेवढ्यात पौर्णिमा तिथे येते आणि भूमीच्या रूममधली कपाटं सगळी पालती घालू लागते. त्याच्यामध्ये शोधाशोध करू लागते. आणि पौर्णिमाला काही करून ते फाईल शोधायचे असते, ते रिपोर्ट शोधायचे असतात. त्या रिपोर्टमध्ये असं काय गुपित दडलं आहे ते तिला बघायचं असतं. म्हणून तिने हे सर्व करत असते. ती प्रत्येक फाईल चेक करत असते. भूमी इकडे किचनमध्ये गेलेली असते. पौर्णिमाला काही करून आता फाईल शोधून लवकरात लवकर ह्या सर्व गोष्टी समोर आणायच्या असतात आणि पौर्णिमा त्यासाठी इथे प्रयत्न करत असते. जेव्हा तिचं हे सगळं चाललेलं असतं तेव्हा मात्र पौर्णिमा इकडे म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ते खूपच भयानक असं आहे आणि आपल्याला ते शोधावं लागणार आहे, असं भूमीच्याही लक्षात येतं. आणि इकडे पौर्णिमा फाईल शोधण्यामध्ये दंग असते आणि फायनली तिच्या हातामध्ये ती डॉक्टरांची जी फाईल आहे ती लागते आणि भूमी इकडं खाली आलेली असते. भूमी म्हणत असते की नाही, नक्कीच काहीतरी असं आहे. आणि असं म्हणत भूमी विचार करायला लागलेली आहे आणि भूमी म्हणते की मला आकाशला फोन करायचा होता, मी जाऊन माझा फोन घेऊन येते, असं म्हणत आता भूमी फोन घेण्यासाठी आलेली असते. आणि इकडे पौर्णिमाने तोपर्यंत ती फाईल शोधून, कारण पौर्णिमाला तर त्या मूर्ख पौर्णिमाला काही कळत नसतं, त्या रिपोर्टमध्ये जे काय आहे ते तिच्या लक्षात येत नसतं. म्हणून हुशारीने, अक्कल हुशारीने पौर्णिमाने आता त्या रिपोर्टचे फोटो काढून घ्यायला सुरुवात केलेली असते. आणि पौर्णिमा त्या रिपोर्टचे फोटो काढत असते आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काही झालं तरी मला हे काम पूर्ण करावंच लागणार आहे. तोपर्यंत भूमी मात्र इकडे पोहोचलेली असते आणि भूमीच्या पावलांचा आवाज पौर्णिमाला येतो आणि भूमी आलेली पाहून पौर्णिमा धावत जाऊन बाथरूममध्ये लपते. आणि मग तिथे ती उभी असते आणि तिने तोंडाला अगदी पदर लावलेला असतो. आणि भूमी म्हणते ठीक आहे. भूमीला काहीतरी संशयास्पद वाटलेलं असतं, परंतु ऐनवेळी पौर्णिमा गायब झालेली असते. तिथून फाईल, ते पेपर सगळं गायब केलेलं असतं. म्हणजे इतकी चालाक ही पौर्णिमा दाखवलेली आहे. जर भूमी असं काही करत असेल तर नाही, आपल्याला तिची चालाकी नाही बघायला मिळणार. पण विलन जेव्हा काहीतरी करतो तेव्हा त्यांची चालाकी मात्र खूपच अक्कल हुशारीने दाखवली जाते. आणि इकडं पौर्णिमा तेच करत असते. पौर्णिमा मात्र तिथे हे सर्व करत आहे आणि ती लपून बसलेली आहे आणि भूमी निघालेली असते. तेवढ्यातच भूमीला नळाचा आवाज येतो. भूमी म्हणते बाथरूममध्ये कोण गेलं आहे? कारण बाथरूममध्ये असं कोण गेलं असेल की ज्याच्यामुळे हे सगळं घडत आहे आणि पाण्याचा आवाज चालू झालेला आहे, असं भूमी विचार करत असते. आणि तेवढ्यातच बाथरूममधून पौर्णिमा बाहेर येते आणि मग भूमी म्हणते तू इथं काय करते? त्यावर पौर्णिमाचं असं म्हणणं असतं की अगं, मी वरती गेले होते ना कपडे आणायला, तेव्हा कावळ्याने माझ्या अंगावरती घाण केली ना, मग इथं खाली आले तर तुमची रूम उघडी दिसली म्हणून पटकन आले बाथरूममध्ये. तेव्हा भूमी म्हणते कसं आहे माहिती आहे का, आपल्या घरामध्ये प्रत्येक रूम ह्या उघड्याच असतात. कोणीही कोणत्याही रूममध्ये कधीही जाऊ शकतं.
पण मला काही तुझं रिझन हे पटत नाही असं इकडं भूमीचं म्हणणं असतं. आणि भूमी म्हणत असते की मला काहीतरी वेगळंच वाटत आहे असं भूमी आवर्जून इकडे तिला म्हणत असते. पण पौर्णिमा म्हणते की जाते मी, मला चेंज करायचं आहे असं म्हणत पौर्णिमा आता तिथून निघून गेलेली असते. भूमी मात्र म्हणत असते की तू आणि अभिजित कधीही कितीही चांगले वागलात तरीही मी तुमच्यावरती तेवढा विश्वास ठेवू शकत नाही, कारण तेवढ्या पात्रतेचे तुम्ही नाहीत. इकडं रागिणीची मात्र खूप चिडचिड चाललेली असते. रागिणीला ही गोष्टच पटत नसते की काहीही झालं तरी त्या पौर्णिमावर मला भरोसा ठेवायला लागत आहे. या गोष्टीचा रागिणीला मात्र खूप राग येत असतो. ती म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, आता त्या पौर्णिमासाठी मी इथं वाट बघत बसायची आहे असं रागिणी म्हणत असते. त्यावेळेस अभि म्हणत असतो की बघूया आपण काय होतंय, कारण इकडे रागिणीला राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटतच नसते आणि त्यामुळं रागिणीची चिडचिड होत असते. रागिणीला तेवढ्यातच इकडे पौर्णिमाचा फोन आलेला असतो. अभि फोन उचलतो. अभि म्हणतो की थांब, स्पीकरवर टाकतो. आणि मग पौर्णिमा म्हणते की हो टाका, सांगू द्या तुमच्या आईला मला की मी काय केलेलं आहे ते, कारण त्यांना नेहमी असंच वाटत असतं की मी बिनकामाची आहे, मी काही काम करू शकत नाही, त्यांना कळू द्या मी काय काम करू शकते असं इकडे पौर्णिमा म्हणत असते. आणि पौर्णिमाचं हे सगळं जे काही बोलणं चालू असतं ते इकडे चालू झालेलं असतं. तेव्हा रागिणी म्हणते हा बोल, कामाचं काय झालं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की मी रिपोर्ट मिळवलेले आहेत आणि ते रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर पाठवत आहे, तुम्ही एकदा बघून घ्या असं म्हणत इकडे पौर्णिमाने ते रिपोर्ट पाठवलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे भूमी मात्र विचार करत असते की नक्की काय झालेलं असेल, ही पौर्णिमा का आली होती रूममध्ये, कशासाठी आली होती. काही झालं तरी मी तिच्यावर विश्वास नाहीच ठेवू शकत, कारण तिनं जे काही बोललेली आहे ती गोष्ट मला पटतच नाही असं इकडे भूमीचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर भूमी म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता मला विचार करावा लागणार आहे असं भूमीचं सुरू असतं. तेवढ्यातच उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राजा काकांनी 4 दिवसाचं टूरचं पॅकेज आता भूमी आणि आकाशला दिलेलं असतं. आणि भूमी आणि आकाशला सांगितलेलं असतं की 4 दिवस फिरायला जा. इकडे आकाश आणि भूमी खुश झालेले असतात. ते म्हणत असतात की खरंच, आकाश म्हणत असतो की राजा काका ही गोष्ट खरंच तू खूप छान केलेली आहे. आणि इकडे पौर्णिमा अभिला म्हणत असते की आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे, लवकरच आईंना फोन करून सांगा असं ती सांगत आहे. म्हणजेच हे सगळं जे प्लॅनिंग आहे ते पौर्णिमाने केलेलं आहे. आणि आता पुढचा गोंधळ मात्र रागिणी घालणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा आकाश आणि भूमी यांच्या आयुष्यामध्ये एक नवं संकट येणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा खुश झालेली असते आणि त्यांनी रागिणीला मेसेज केलेला असतो. म्हणजे आकाश आणि भूमी या ट्रिपला जाण्यासाठी तयार झालेले आहेत. आणि आकाश आणि भूमी आता ट्रिपला जायला निघतात. तेव्हा आकाश भूमीला म्हणत असतो की मला एक कळत नाही आहे की बाळा आज आई एवढी खुश का आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, मला खुश होण्यासाठी काहीच कारण लागत नाही आहे, कारण मी तुझ्याबरोबर आहे ना, त्यातच मला आनंद आहे असं भूमी सांगत असते. आणि भूमी आणि आकाश दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात, ते बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे भूमी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही आकाश, मला ना एक गोष्ट कळतच नाही आहे. तेवढ्यात आकाशचं लक्ष जातं, पाठीमागून कोणतरी एक गाडी आहे आणि ती आपला पाठलाग करत आहे. ही गोष्ट आकाशच्या लक्षात आलेली असते. आणि आकाश आणि भूमी दोघंही मागे फिरून पाहतात. त्यांच्या लक्षात येतं कुणीतरी पाठीमागून पाठलाग करत आहे. आणि त्याचबरोबर इकडे भूमी आकाशकडे म्हणते की काय झालं. आणि दोघंही पाहतात तेव्हा आकाशला आरशामध्ये दिसलेलं असतं. तेव्हा भूमीलाही दिसतं एक किडनॅपरची जी गाडी आहे, गुंडांची गाडी आहे, ती आकाश आणि भूमी यांचा पाठलाग करत आहे. आता आकाश आणि भूमी या दोघांनाही ही गोष्ट लवकर कळलेली आहे. पण आता या संकटाशी सामना आकाश भूमी कशा पद्धतीनं करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.